लग्न झालं, देवकार्यही पूर्ण झालं. मात्र ज्यावेळी पत्नीबरोबर सुहागरात करण्याची वेळ आली तेव्हा पतीनं रूममध्ये प्रवेश केला. सुरुवातीला तो पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पत्नी लाजत असल्याचं पाहून त्याने गप्पा मारायला सुरुवात केली आणि गप्पा मारत असताना तो तसाच झोपी गेला. परंतु पहाटेच्या सुमारास जेव्हा तो झोपेतून उठला त्यावेळी त्याने पत्नीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पत्नीनं असं काही केलं की पतीच्या गुप्तांगाला 7 टाके पडले. त्यामुळे तो मोठ्याने ओरडू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि नंतर पत्नीला अटक देखील करण्यात आली. मात्र हे असं का झालं, या पाठीमागे काय कारण होतं, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, शेअर करा. पुणे शहरातील खडकवासला परिसरात राहणाऱ्या गणेश याचं 29 एप्रिल रोजी तनुष्काबरोबर अतिशय थाटामाटात लग्न पार पडलं. दोन्ही घरचे लोकही या लग्नामुळे आनंदात होते. गणेश आणि तनुष्का यांनी लग्न करण्यापूर्वी भेटीगाठीसुद्धा घेतल्या होत्या. त्यावेळी गणेश यांनी तनुष्काला सर्व काही विचारलं होतं. त्यानंतर लग्न देखील करण्यास तनुष्काने होकार दिला होता आणि त्यानुसार लग्न करण्यापूर्वी सर्व काही सुरळीत देखील होतं. त्यावेळी गणेश याने तनुष्काला सर्व काही विचारलं होतं. त्यानंतर त्याने लग्न करण्यास होकार दिला. त्यामुळे गणेशाच्या वडिलांनी लग्न करण्यास तनुष्काच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यानुसार लग्न करण्यापूर्वी सर्व काही सुरळीत होतं. तनुष्का ही देखील लग्नासाठी इच्छुक होती. अतिशय आनंदात पार पडलेला विवाह सोहळा सर्वांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा ठरला. तनुष्काच्या इच्छेप्रमाणे तिच्या वडिलांनी तिच्यासाठी सर्व काही खरेदी केलं होतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण लग्नात आली नाही. मात्र जेव्हा लग्न झालं आणि तनुष्का ही सासरवाडीला गेली त्यावेळी सुरुवातीचे काही दिवस देवाची झाली. त्यानंतर पाहुणे मंडळी लग्नाला आले नव्हते. त्यांच्यासाठी रिसेप्शन देखील ठेवण्यात आलं. अतिशय थाटामाटात सर्व काही कार्य सुरू होतं. त्यानंतर वेळ आली होती दोघांच्या सुहागरात्रीची. मात्र सुहागरात्रीसाठी तनुष्का तयार नसल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यामुळे पहिल्या रात्री जेव्हा गणेश हा तिच्या रूममध्ये गेला तेव्हा तो तनुष्का जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. काही झालं तरी माझ्या अंगाला हात लावायचा नाही असं तनुष्का स्पष्टपणे गणेशाला सांगत होती. त्यामुळे गणेश याने तनुष्काच्या शरीराला हात लावला नाही. गप्पा गोष्टी करत असताना गणेश हा त्या ठिकाणी झोपी गेला. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. त्यावेळी गणेश याची अपुरी इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यानं तनुष्का जवळ जाऊन प्रेमाने बोलवायला सुरुवात केली. परंतु तरी देखील तनुष्का काही करण्यास तयार नव्हती. तो एक दिवस निघून गेल्यानंतर रोज तनुष्का त्याच पद्धतीनं वागू लागली. त्यामुळे गणेशाला संशय आला की तनुष्काचं काहीतरी प्रकरण सुरू आहे. कारण एवढे दिवस झाले तनुष्काला लग्न होऊन ती मला जवळ येऊन देत नाही. त्यामुळे त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न गणेश हा करू लागला. तेव्हा तनुष्का ही मोबाईलवर रात्री बोलत असल्याचं गणेशाला दिसलं. मात्र जेव्हा गणेश हा तनुष्काजवळ जाऊ लागला त्यावेळी ती बोलताना थांबायची आणि मोबाईल कट करायची. जेव्हा गणेश हा तनुष्काला जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळी तनुष्का ही घरगुती कारण सांगून घरात निघून जाऊ लागली. आता लग्न होऊन बरेच दिवस झाले होते. तनुष्काने गणेशाला अंगाला हात लावून दिला नव्हता. त्यामुळे त्याने तनुष्काला रूममध्ये धरलं. त्यावेळी गणेश याने आज काहीतरी झालं तरी तुझ्याबरोबर संबंध करायचा असा अट्टहास सुरू केला होता. मात्र तनुष्काने त्याला जवळही येऊन दिलं नाही. त्यामुळे गणेशाला राग आला आणि तो झोपी गेला. त्यानंतर पहाटे जेव्हा गणेश हा झोपेतून उठला त्यावेळी त्याला रात्रीचं अधुरं काम पूर्ण करण्याची संधी होती. कारण तनुष्का ही झोपी गेलेली होती. आता काही जरी झालं तरी तनुष्काला जवळ करायचं असं म्हणून गणेश हा तिच्या जवळ गेला. मात्र यावेळी तनुष्का झोपेतून उठली. गणेश हा तिच्या अंगाशी खेळत असल्याचं तिनं पाहिलं. तेव्हा गणेश याने आंतरवस्त्र काढले. त्यावेळी तनुष्काने ते पाहिलं आणि बेडच्या बाजूला तिला ब्लेड दिसली. तिने ते तात्काळ ब्लेड घेतलं आणि गणेश याच्या गुप्तांगावर वार केले. यावेळी गणेश मोठ्याने ओरडू लागला. त्यावेळी गणेश याच्या वडिलांनी दरवाजा उघडला. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि गणेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जो काही प्रकार झाला होता तो प्रकार इतरांना सांगणं गणेश याला अवघड वाटत होतं. गणेश याच्या गुप्तांगावर 7 टाके पडले होते. त्यामुळे त्यांनी 2 दिवस आराम करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना जेव्हा गणेश पत्नीचा पराक्रम सांगत होता त्यावेळेस पोलीस देखील हादरून गेले. गेल्या काही दिवसापासून कारण लग्न झाल्यापासून पत्नी तनुष्काने अंगाला हात लावून दिला नाही. जेव्हा गणेश हा जवळ गेला तेव्हा तिने हल्ला केला. हे सर्व प्रकरण जेव्हा पोलिसांनी समजून घेतलं आणि तनुष्का विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी तनुष्काला अटकही केली. तिला पोलीस ठाण्यात घेऊन आले. तेव्हा तिचे चांदवीर नावाच्या तरुणावर प्रेम होतं. मात्र लग्न मनाविरुद्ध केल्यामुळं चांदवीर हाच माझा पती आहे असं ती समजत होती.
त्यामुळे ती गणेशाला जवळ येऊन देत नव्हती. परंतु लग्न होईपर्यंत तनुष्का काहीच बोलली नव्हती. मात्र जेव्हा लग्न झालं, सुहागरात्रीची वेळ आली, तेव्हा तिने गणेशाला विरोध करायला सुरुवात केली. जेव्हा ही बाब गावातील लोकांना कळाली तेव्हा लोक देखील हैराण झाले. तनुष्काच्या आईवडिलांना देखील या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. पण जेव्हा हे माहिती झालं त्यावेळेस त्यांनी देखील असा पवित्रा घेतला की तिच्या प्रेमाविषयी आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तनुष्का चांगली मुलगी म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतो, परंतु तिचं प्रेम प्रकरणाविषयी तिने यापूर्वी कधी सांगितलं नाही, आता आम्ही कुठं पाहिलं नाही. सध्या पोलिसांनी तनुष्काला अटक केली आहे आणि गणेश याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ज्या पद्धतीनं तरुणी राहत आहेत त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे हे लग्न करण्यापूर्वी पाहणं गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारचा घोळ होऊन बसतो आणि पुन्हा विनाकारण बदनामीला देखील सामोरे जावं लागतं. सध्या एकतर तरुणांना मुलगी भेटत नाही आणि जरी मुलगी भेटली तर तिचं काही ना काही प्रेम प्रकरण कुठे लपलेलं असतं. वडिलांचा अपमान सहन करणं तिला जमत नाही, त्यामुळे ती लग्न करते, परंतु तिच्या मनातला जो प्रियकर आहे तो काही बाहेर पडलेला नसतो. त्यामुळं तिने जरी लग्न केलं तरी तिच्या संसारामध्ये अशा प्रकारच्या बाधा येतात. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ज्या पद्धतीने सध्या अनेक तरुण बिना लग्नाचे राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी जर समजा त्यांनी पैसे देऊन तरुणी आणली, लग्न केलं, तर ती देखील कशा प्रकारे त्यांना चुना लावून जाते हे देखील अनेक घटना घडलेल्या आहेत. बीड जिल्हा असेल की महाराष्ट्र असेल की इतर कोणतेही जिल्हे असतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे सध्याही या घटना घडत आहेत. मात्र तरी देखील आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा बिना लग्नाचा राहू नये, त्याच्यासाठी पैसे खर्च करायला तयार असतात. परंतु ज्यावेळेस असं प्रकरण समोर येतं त्यावेळेस आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली जाते, त्यांना धक्का बसतो. कारण जे आपण केलेलं असतं ते चांगल्यासाठी केलेलं असतं. मात्र जर मुलाच्या बाबतीत जर असं झालं तर त्यांनी कोणाला तोंड दाखवायचं. मित्रांनो, तुम्हाला यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा व्यक्त करा की जेणेकरून भविष्यात कोणाचंही चांगलं व्हावं, कोणाचंही वाईट होऊ नये, जेणेकरून त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावे, एवढंच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.